श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त. जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे. जगदंबा माता की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. मागील भागामध्ये आपण श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या शेवटच्या अध्यायापर्यंत म्हणजे 18व्या अध्यायापर्यंत चिंतन केलं बरं का. आणि शेवटी शुकदेवांना काही परीक्षित राजांनी प्रश्न विचारले. महाराज, मरणासन्न पुरुषाने कुठलं साधन करावं? सर्वसाधारण मनुष्य मात्राने काय साधन करावं? कोणाचे स्मरण करायचं, कोणाचं भजन करायचं, कोणाचं जप वगैरे करायचा आणि कशाचा त्याग करावा ही कृपा करून मला सांगा. आणि राजानं मधुर वाणीनं असा प्रश्न केल्यानंतर धर्मज्ञ भगवान बादरायणी शुकदेवांनी परीक्षित राजांना उत्तर देण्याला प्रारंभ केला. आणि हे उत्तर आता श्रीमद भागवताच्या द्वितीय स्कंदामध्ये आलेलं आहे. द्वितीय स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये वर्णन केलं. शुकदेव सांगतायत, राजा, तू लोकहिताच्या दृष्टीने उत्तम प्रश्न विचारलास बरं का. गृहस्थांना अवघर प्रपंचाच्या खटाटोपामध्ये आत्मस्वरूपाची जाणीव करून घेण्याची किंवा आत्मस्वरूप जाणण्याची आठवणच होत नाही. म्हणजे ल्यावे खावे बरे असावे सदैव हे चिकरी हवं संसार. किंवा देहतोची देव जीवतोची देव भोजनते भक्ती मरणते मुक्ती पाखंडाची काय सांगा. परमात्म स्वरूपाला विसरून प्रपंचामध्ये लौकिकामध्ये व्यस्त असताना आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करावं, आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यावी. मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काही जगात घडले मम साच येणे, हे सगळं जाणून घेण्याची आठवण होत नाही बरं. त्या मनुष्याचे सगळं आयुष्य ते स्त्री पुत्रांच्या गोष्टीमध्ये निघून जाते. धनसंपादन करायचं, कुटुंब पोषण या कामामध्ये सर्व आयुष्याची इतिकर्तव्यता समाप्त होते बरं. संसारामध्ये ज्याला आपण दृढ संबंधी मानतो राजा, तो देह, ती स्त्री, ते पुत्र इत्यादी आपलं कोणीही नव्हतं. परंतु जीव त्यांच्या मोहानं वेडा होऊन त्याला मृत्यूची जाणीव राहत नाही. म्हणून राजा, सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या लीलाचे श्रवण मनन कीर्तन इत्यादी केले पाहिजे. आणि याच्यासाठी मनुष्य जन्माचा असा लाभ करून घेतला पाहिजे. ज्ञान भक्ती व धर्माच्या निष्ठेने आपले जीवन असं भरून टाकावं की मृत्यूसमयी नारायणांची स्मृती अवश्य झाली पाहिजे. मोठमोठे ऋषीमुनी भगवंताच्या कल्याणमय गुणवर्णनामध्ये रममाण होतात बरं का. आणि पुढे सांगू लागले, द्वापार युगाच्या शेवटी श्री व्यासदेवांनी माझ्याकडून श्रीमद भागवत महापुराणाचे अध्ययन करून घेतलं. राजा, तू भगवंताचा परमभक्त आहेस, म्हणून तू हे महापुराण माझ्याकडून ऐक आणि त्यापासून भगवंताच्या चरणी तुझी भक्ती दृढ झाल्याशिवाय राहणार नाही. संसार दुःखाच्या अनुभवाने विरक्त होणाऱ्यांना किंवा योग संपन्न ज्ञानांना या पुराणात सर्व शास्त्रांचा निर्णय प्राप्त होईल व तो भगवंताचे नामसंकीर्तन करीत जाईल बरं का. असावधपणे दीर्घ आयुष्य घालण्यापेक्षा सावधपणे ज्ञानपूर्वक नामसंकीर्तनाचा घटकाभर सुद्धा काळ तो कल्याणकारक ठरतो बरं का. राजा, अरे तो राजर्षी खटवांग, त्या खटवांगारायाने आपल्या आयुष्याच्या समाप्तीपूर्वी 2 घटका केवळ सर्वसंग परित्याग केला आणि भगवंताचे अभयपद प्राप्त करून घेतले. आणि राजा, तुझ्या जीवनात अजून 7 दिवस अवधी राहिला आहे, तर आपले परम कल्याण साधण्याकरता जे जे काही करता येईल ते सगळं कर बरं का. मृत्यूपूर्वी मनुष्यानं न घाबरता शरीरावर असलेली ममता वैराग्य शस्त्रानं छेदून टाकावी. पवित्र तीर्थात स्नान करून पवित्र एकांत स्थानी विधीपूर्वक आसन घालून बसायचं व प्रणव मंत्राचा जप करावा. बुद्धीच्या साहाय्याने मनाच्या द्वारा इंद्रियांना विषयापासून बाजूला सारावं, त्याला परतून लावावं. मनाला विचाराने थोपवून भगवंताच्या मंगलमय रूपामध्ये त्या मनाला स्थिर करावं. मन हे अतिशय चंचल आहे. मन एव मनुष्याणाम किंवा चंचल ही मन कृष्ण. हे मन हे अत्यंत स्वैर आहे आणि हे मन भगवंताच्या स्वरूपामध्ये भगवंताच्या मंगलमय रूपामध्ये स्थिर करायचं आणि स्थिर चित्ताने भगवंताच्या एकेका अंगाचं ध्यान करून भगवंताच्या पूर्ण रूपात मनाला लीन करायचं. अशा रीतीने मन भगवत प्रेमरूप आनंदाने भरून जातं बरं का. रजोगुण तमोगुणांनी मन विमूढ होईल. अशा वेळेला न घाबरता त्या मनाला योगधारणेनं ताब्यात आणावं.
धारणा स्थिर झाली म्हणजे योग्याला मंगलमय भगवंताचे दर्शन होते व भक्तियोग प्राप्त होतो. असं सांगितल्यानंतर राजानं प्रश्न केला, महाराज भगवान, अहो धारणा कोणत्या वस्तूमध्ये आणि कोणत्या प्रकारे करता येते व ते धारणेचे स्वरूप कसं आहे? असं म्हटल्यानंतर श्री शुकदेव सांगतायत, आसन, श्वास, आसक्ती व इंद्रिये यांच्यावर विजय प्राप्त करून बुद्धीच्या द्वारा मनाला भगवंताच्या स्थूल रूपावर स्थिर करणे याला धारणा म्हणतात. परत एकदा धारणेची व्याख्या बघा. आसन, श्वास, आसक्ती व इंद्रिये यांच्यावर विजय प्राप्त करून बुद्धीच्या द्वारा मनाला भगवंताच्या स्थूल रूपावर स्थिर करणे याला धारणा म्हणतात. जल, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, महत्तत्व आणि प्रकृती या 7 आवरणांनी युक्त अशा ब्रह्मांड शरींगत जो विराट पुरुष राहतो, बरं का, कुठली कुठली आवरणं आहेत? जल, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, महत्तत्व आणि प्रकृती या 7 आवरणांनी युक्त असणाऱ्या या ब्रह्मांड शरीरामध्ये जो विराट पुरुष राहतोय तो धारणेचा आश्रय होय. आपण धारणा कशाला म्हणतात बघितलं, त्या धारणेचा आश्रय कोणी बघितलं? तत्वज्ञ पुरुषांनी त्याचे अनेक प्रकारे वर्णन केले. भगवंताच्या या स्थूल शरीरावर मुमुक्षु पुरुषाने मन स्थिर करायला पाहिजे. अशा रीतीने त्या सत्यस्वरूप आनंदनिधी भगवंताचे भजन केले पाहिजे आणि अन्य कशावरही जर आसक्ती असेल तर ती अधपतनाला कारणीभूत होते. बरं का, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा भगवंताकडे मागणं मागत असताना आसक्तीपासून निवृत्ती करा असं सांगितलंय. आस, भय, चिंता, लज्जा, कामक्रोध तोडावा संबंध यांचा माझा. जे विकार सांगितले त्यामध्ये आशा, आसक्ती हे दुःखाचं मूळ सांगितले. आशा या परमं दुःखम. म्हणून राजा, आसक्ती ठेवू नको. ती आसक्ती जर असेल तर अधपतनाला कारण होते. म्हणून त्या आसक्तीचा त्याग कर. शुकदेव पुढे सांगतायत, हे जग मायामय, यात खऱ्या सुखाची प्राप्ती होणे शक्य नाही. म्हणून विद्वान पुरुषाने आपल्याला जेवढे आवश्यकच असेल तेवढेच पदार्थ मिळवावेत. संसारात प्रारब्धाने मिळतील तेवढ्या पदार्थावरच निर्वाह करावा म्हणजे आसक्तीचा नाश होतो. अशा रीतीने विरक्त होऊन आपल्या हृदयातील आत्मस्वरूप सत्य अनंत भगवंताचे आनंदाने व दृढ निश्चयाने भजन करावे. आणि असं केलं राजा, याची फलश्रुती काय? तर संसार चक्रातील अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. संसार रूप वैतरणी नदीच्या भोऱ्यात सापडून आपल्या कर्मजन्य दुःखाचा अनुभव घेणाऱ्या मनुष्याने भगवंताचे मंगलमय चिंतन का करायचे नाही? सांग बरं राजा. काही साधक आपल्या हृदयाकाशात विराजमान होणाऱ्या भगवंताचे असे ध्यान करतात की त्या भगवंताच्या चारी हातामध्ये शंख, चक्र, गदा व पद्म आहेत. चतुर्भुजम शंख गदार युधायुधम. त्याच्या मुखावरती प्रसन्नता आहे. त्या भगवंताचे नेत्र कमलपत्रांप्रमाणे विशाल सुद्धा आहेत आणि कोमल सुद्धा आहेत. मंबुजे क्षणम असं वर्णन केले दशमस्कंदामध्ये. तमद्भुतम बालक मंबुजे क्षणम चतुर्भुजम शंख गदार युधायुधम श्रीवत्सलक्ष्मंगल शोभिकौस्तुभम पीतांबरम सांद्रपयोद सौभगम. यास भगवंताचं स्वरूप आहे. भगवंताच्या बाहूमध्ये सुंदर रत्न जडित बाजूबंद आहेत. मस्तकावरती सुंदर मुकुट आहे. गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे. श्रीवत्स लक्ष्मंगल शोभी कौस्तुभम. हृदयावरती श्रीवत्स चिन्ह आहे. वक्षस्थलावर वनमाला आहे व मुख कमलावर मंद मंद हास्य विराजमान आहे. बरं का, हास्य मंद मंद हरी हा आनंदाचा कंद. श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल गल्लकर्णात दीर्घ प्रसन्न लोचन इंदुवदन सम. हास्य मंद मंद हरी हा आनंदाचा कंद. अशा मोहक स्वरूपानेही मन त्या मंगलमय रूपावर स्थिर होणार नाही. तर ते स्थिर होईपर्यंत त्याचे सतत वारंवार चिंतन करावं. त्याच्या चरणकमलापासून मस्तकापर्यंत एक एक अंगाची बुद्धीने धारणा करावी म्हणजे तसतशी बुद्धी स्थिर होईल. त्या भगवंतावर अनन्य भक्ती स्थिर होईपर्यंत साधकाने एकाग्र चित्ताने त्या स्थूल रूपाचे चिंतन करावे. इहलोक सोडून जाण्याची इच्छा करणाऱ्या योगी पुरुषानं देशकालाचा विचार न करता स्थिर सुख आसनावर बसून प्राणांचे नियमन करून इंद्रिय निग्रह करून, मनानं इंद्रिय निग्रह करायचा आहे, प्राणांचं नियमन करायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि मनाच्या साह्याने क्षेत्रज्ञाला परमात्म्यामध्ये लीन केली पाहिजे. अशाने धीर पुरुषाला शांती प्राप्त होते. या अवस्थेत
त्रिगुणाचे वा अहंकार, महत्त्व, प्रकृती या कुणाचेही अस्तित्व असत नाही. योगी लोक नेती म्हणून परमात्म्याहून भिन्न पदार्थाचा त्याग करण्याची इच्छा करतात व देहासंबंधी आत्मबुद्धीचा त्याग करून हृदयात भगवंताचे परमपूज्य स्वस्वरूप साठवून अनन्य प्रेमाने ते भरून टाकतात. तेच विष्णूचे सर्व शास्त्रसंमत परमपद होय बरं का. नंतर ब्रह्मनिष्ठ योग्याने शरीराचा त्याग कसा करावा असं वर्णन केलंय. 3 प्रकारांच्या नाडी सांगितल्यात. इडा, पिंगला, सुषुम्ना बरं का. एक अभंग आहे कुंडलिनी जागृत प्रकरणामध्ये. कुंडलिनीना वेदांत परिभाषेमध्ये नागिनी असं म्हणतात बरं का. नागिनी उत्साहे नवही द्वारे निर्वधून, नाडीत्रया माझी सुषुम्न संचरण, न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन, नरहरी चिंतने अहर्निश मुक्तिस्थान, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याच्यामध्ये 3 प्रकारांच्या नाड्या आहेत. त्यापैकी सुषुम्न संचरण सांगितले बरं का. ह्या योगक्रिया ह्या अत्यंत किचकट सांगितलेल्या आहेत. ईडीने गुदाचे पीडन करून प्राणवायू षटचक्र भेदनाच्या रीतीपासून ते ब्रह्मरंध्राला भेदून शरीराचा त्याग कसा करावा याचं वर्णन सांगितलंय. आणि पुढे शुकदेव सांगतायत, राजा परीक्षिती, योग्याला ब्रह्मलोकात जाण्याची इच्छा झाली किंवा अष्टसिद्धी मिळून आकाशात विहार करावा असं वाटलं तर त्याने मनाला इंद्रियासह शरीराबाहेर काढलं पाहिजे. उपासना, तप, योग व ज्ञान सेवन करून योगाला स्वच्छंद रूपाने विहार करता येतो. योगी ब्रह्मलोकात गेला असता तेथे त्याला दुःख, शोक, वार्धक्य, मृत्यू इत्यादी काही नाही. इत्यादी सविस्तर मार्गाचे कथन श्री शुकदेवांनी केले. त्याचा सारांश असा की भगवान श्रीकृष्णाची अनन्य प्रेममय भक्ती प्राप्त करून घेण्यापेक्षा दुसरा कल्याणकारी मार्ग नाही. म्हणून सर्व काळ व सर्व स्थितीमध्ये आपल्या संपूर्ण शक्तींनी श्रीहरीचे श्रवण, कीर्तन व स्मरण करावे आणि संत पुरुष भगवंताचे मधुर कथामृत पिऊन त्याच्या चरणाची प्राप्ती करून घेतात. आणि याच्यानंतर पुढे शुकदेव महाराज 2ऱ्या अध्यायामध्ये सांगतात, राजा आपल्या कामनांप्रमाणे निरनिराळ्या देवतांची उपासना करावी बरं का. कुठल्या कुठल्या भिन्न देवतांची उपासना आहे व भक्तीला कसं प्राधान्य आहे हे 2ऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरी.